दिनांक 12 मार्च 2025 रोजी वसमत तालुक्यातील कवठा येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। वसमत तालुक्यातील कवठा येथे ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी सज्ज यांच्या विद्यमाने माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या सूचनेनुसार एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार हा उपक्रम आयोजन करण्यात आले होते। एक दिवस गावकऱ्यांसोबत हा अभिनव संकल्पनेतून गावकऱ्यांच्या विविध प्रशासकीय कार्यालयात प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। अग्रिष्ट ॲक्टच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या किसान कार्ड यासोबतच शेतकऱ्यांच्या विविध समस्या, पीक विमा, अतिवृष्टी, पांधन रस्ते, शिवाय महसूल विभाग अंतर्गत येणाऱ्या अडचणी, पोलीस प्रशासनातील अडचणी, ग्रामविकास विभाग, शिक्षण विभाग, बँकेतील अडचणी, स्वच्छ भारत विभाग, आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या विभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी या ग्राम दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूरावजी खराटे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसमतच्या तहसीलदार श्रीमती शारदा दळवी ह्या होत्या। तर या कार्यक्रमासाठी सरपंच मंगल तुंबे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्री उमाकांत तोटावाड, नायब तहसीलदार श्री डोणगावकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील आंबुरे, महिला बालकल्याण अधिकारी सारिका सोरेकर, गट शिक्षण अधिकारी सतीश काष्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गजानन बोराटे, उप अभियंता गजानन नांदे, पंचायत समिती वसमत येथील विस्तार अधिकारी टी.एल. कोकरे, डी.एन. गुड्डेवार, अशोक गोलेवार, छत्रपती चव्हाण, गट समन्वयक बी.सी. खंदारे, पशुधन परीक्षक डॉक्टर गवई, आरोग्य विभागाच्या डॉक्टर सावित्री होळकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रलंबक कृष्णा वाडीकर यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतवरून सुमेध मस्के। कवठा इथे एक दिवस गावकऱ्यांसोबत हा दिवस साजरा करत असताना माझ्या तालुक्यातले जेवढे विभाग आहेत त्या विभागाचे कार्यालय प्रमुख त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी देखील आम्ही उपस्थित होतो। या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांच्या समस्या आहेत तर त्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करावं याच्यासाठी त्यांनी जे प्रश्न मांडले, समस्या मांडल्या त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सोबतच या कार्यक्रमामध्येच आपण ॲग्रिस्टॅग म्हणजे की फार्मर आय डी तयार करण्याचं काम जे आहे तर ते कॅम्पच्याद्वारे आपण करतो आहोत। आयुष्यमान कार्ड देखील लोकांनी काढावं याच्यासाठी देखील मी आवाहन केलेलं आहे, लोकांना केलेलं आहे। आणि ज्या समस्या त्यांनी आता मांडल्या तर या लवकरात लवकर कशा पूर्ण होतील याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणार आहोत असं आम्ही या गावकऱ्यांसोबत आज त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो राबवला जावा यांच्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांनी असे निर्देश दिलेले आहेत की एक दिवस गावकऱ्यांसोबत सर्व अधिकाऱ्यांनी घालवणं अपेक्षित आहे। तर याप्रमाणे आमचं नियोजन पुढे असेल।